महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. पुढील 24 तास निर्णायक. रेड अलर्टच्या सावटाखाली हे जिल्हे. महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा आपला जोर दाखवायला सुरुवात केली आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये आधीच जोरदार पावसाने हजेरी लावली आणि अजूनही पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. हवामान विभागानं दिलेल्या ताज्या अपडेटनुसार पुढील 24 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमक्या कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा धोका आहे, कुठे किती अलर्ट दिला आहे, शाळा बंद आहेत का? फक्त पुढे जाण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हवामान खात्याच्या माहितीनुसार पूर्व विदर्भातल्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खास करून चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा व गोंदिया या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नागपुरात तर गेल्या रात्रीपासूनच पावसाची रिपरिप देखील सुरू आहे. हवामान खात्याने इथे ऑरेंज अलर्ट दिला. वर्धा जिल्ह्यातही पावसाचा जोर दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात आहे. आता मुंबई, रायगड तसेच रत्नागिरी व कोकणातील इतर भागामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट तर रायगड आणि रत्नागिरीत रेड अलर्ट देण्यात आला. त्याचबरोबर आज दुपारी 12:40 4.66 मीटर उंच लाटांची मोठी भरती येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे लक्षात ठेवा, समुद्र खवळणार आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांजवळ जाणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं. नागरिकांनी सुरक्षित अंतर राखावं असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिलेला आहे.